मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीमध्ये ठाकरे गटाच्या युवा सेनेचा डंका. राखीव प्रवर्गातील 5ही तर खुल्या प्रवर्गातील 2 जागांवर युवा सेनेचा विजय. इतर उमेदवारांची देखील विजय वाटचाल. सिनेट निवडणुकीमध्ये मतमोजणीला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार. बोगस पोलिंग एजंटबाबत विद्यापीठ आणि संबंधित उमेदवाराला नोटीस जारी. अल्पेश भोईर यांची मतं बाद करण्याची अभाविपची मागणी होती. मंत्रालयातील फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर धनश्री सहस्त्रबुद्धे नावाच्या महिलेकडून तोडफोड. फडणवीसांच्या नावाची पाटी देखील काढून फेकली. महिला भाजपचीच कार्यकर्ती असल्याचा दावा. फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या धनश्री सहस्त्रबुद्धे या महिलेच्या घरी पोलीस दाखल. मात्र दरवाजा उघडण्यास नकार. महिलेचं मानसिक संतुलन बिघडल्याची पोलिसांची माहिती. एखादी आपली बहीण चिडली असल्यास तिची व्यथा समजून घेणार. तोडफोड प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. तर महिलेला कुणीतरी मुद्दाम पाठवल्याचा देखील संशय व्यक्त. सोमवारपर्यंत अक्षयचा मृतदेह दफन करा. जागा उपलब्ध करून द्या. कोर्टाचे राज्य सरकारला आदेश. अक्षयचा मृतदेह दफन करायला बदलापूर, अंबरनाथ आणि कळव्यात विरोध. अमित शहांच्या टार्गेटवर आता मुंबई. 1 किंवा 2 ऑक्टोबरला अमित शहा मुंबई दौऱ्यावर. डेंजर झोनमधील मतदारसंघाचा विभागनिहाय आढावा घेणार. दादा गटाचे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी. राजन पाटलांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा. पाटलांच्या निवडीनं उमेश पाटलांचं वर्चस्व कमी झाल्याची चर्चा. राजन पाटलांनी मोहोळचा सहकारी कारखाना खासगी केला. शेतकऱ्यांची संस्था हडप करणाऱ्या सहकार परिषदेच्या अध्यक्षपदावर नेमणं हा शेतकऱ्यांवर अन्याय. दादा गटाचेच प्रवक्ते उमेश पाटलांचे आरोप. एसटी प्रवर्गातून आरक्षणासाठी आदिवासी गोंडगोवारी समाजाचं आमरण उपोषण. सरकारकडून गोंडगोवारी कृती समितीला बैठकीचं निमंत्रण. फडणवीसांसोबत 30 तारखेला बैठक. आंदोलन स्थगित करण्याची विनंती.